नमस्कार मित्रांनो, प्रयोग टॉपिक चालू आहे आणि प्रयोगामध्ये आपण एक एक बारकावा बघणार आहेत. प्रयोग म्हणजे पाहिलं होतं आपण, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असं म्हणतात. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. किंवा कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग होय, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. मित्रांनो, आपल्या एक गोष्ट लक्षात आलती की प्रयोग म्हणलं तर कर्त्याला महत्व आहे, कर्माला महत्व आहे आणि क्रियापदालाही महत्व आहे. आणि मग तिथं आपण कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं, क्रियापद कसं ओळखायचं या गोष्टी पाहिल्या होत्या. आणि मग क्रियापदातील मूळ धातूला कोणने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर कर्ता असतंय, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. कायने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर कर्म असतंय, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. आणि त्याचबरोबर कोणाला नाही प्रश्न विचारता येणारं उत्तर कर्म असतंय हे सुद्धा आपण पाहिलं होतं मित्रांनो. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात आली की या प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. सुरुवात केली ती मित्रांनो आपण कर्तरी प्रयोगापासून. आणि मग आपण कर्तरी प्रयोगाची व्याख्या पाहिली होती. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. विषय संपलेला होता. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, कर्तरी प्रयोग म्हणजे आपण पाहिलं होतं की थोडक्यात काय, क्रियापद कर्त्याचं ऐकत आहे. कर्तरी प्रयोगात क्रियापद काय करतंय, कर्त्याचं ऐकत आहे. ठीक आहे. आणि मग जेव्हा क्रियापद कर्त्याचं ऐकत आहे तेव्हा कर्तरी प्रयोग होते. आणि या कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडले होते: सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे प्रकार किती पडले होते मित्रांनो? 2. सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात: सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे. आणि पहिला प्रकार बघायचा मित्रांनो आपल्याला त्याचा सकर्मक कर्तरी प्रयोग. एकदम स्टेप बाय स्टेप आपण शिकत जाणार आहेत मित्रांनो. एकदम चिल्लर, पुस्तकात जे अवघड करून सांगितलंय त्या लेवलला आपण जाणारच नाहीत. बघणार, विदिन सेकंदात उत्तर बाजूला होणार. ठीक आहे. सकर्मक कर्तरी प्रयोग. मित्रांनो, सकर्मक कर्तरी प्रयोग शिकायच्या अगोदर प्रयोगासाठी महत्वाची गोष्ट आहे का ती आपण शिकून घेऊ. ठीक आहे. पहा मित्रांनो, आपल्याला ते शिकायच्या अगोदर प्रत्यय म्हणजे काय शिकावं लागतंय मित्रांनो. ठीक आहे. आणि मग शब्दाच्या पुढे, पलीकडे, नंतर, शेवटी एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय म्हणतात. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला मित्रांनो, गावात, गावात. मित्रांनो, गाव शब्द आहे आणि त्याला लागलेला त हा प्रत्यय आहे. प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी लागतात. ठीक आहे. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला रामाने, मग तुम्हाला प्रत्यय जर विचारला मित्रांनो तर ने हा प्रत्यय आहे. कोणता प्रत्यय आहे? ने. म्हणजे प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी लागतात. आपण काय शिकायलो? प्रयोग. महत्वाची गोष्ट आहे, कमांड प्रत्ययावर घ्यावं लागते. प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी लागत असतात. इथं पण शेवटीत लागलाय. ठीक आहे. वळूया मित्रांनो. मग काय करूत आपण, काही विभक्तीचे प्रत्यय शिकावं लागतात आपल्याला जर प्रयोगावरती कमांड मिळवायची असेल तर. ठीक आहे मित्रांनो, मराठी भाषेमध्ये 8 विभक्त्या आहेत. किती विभक्त्या येतात? 8. लक्षात घ्या. जेव्हा नामाला कोणताच प्रत्यय लागत नाही तेव्हा त्याची विभक्ती असते प्रथमा. पहा, लक्षात घ्या. जेव्हा नामाला एकही प्रत्यय लागत नाही विभक्ती प्रथमा. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं मूल. ठीक आहे. जेव्हा नामाला स, ला, ना, ते हे प्रत्यय लागतात का विभक्ती असते मित्रांनो द्वितीया. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला मुलाला कोणता प्रत्यय लागलाय? ला प्रत्यय लागलाय. ठीक आहे.
जेव्हा नामाला ने, ये, शी हे प्रत्यय लागतात, विभक्ती असते मित्रांनो तृतीया. काय असते? तृतीया. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला ने, कोणता प्रत्यय लागला आहे? ने प्रत्यय लागला आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हणलं तुम्हाला मित्रांनो परत एकदा जेव्हा नामाला स, ला, ना, ते हे प्रत्यय लागतात, विभक्ती असते चतुर्थी. ठीक आहे. आणि मग उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला मु, ला, स, मुलास, कोणता प्रत्यय लागलाय? स प्रत्यय लागलाय. ठीक आहे. त्यानंतर म्हणलं जेव्हा नामाला ऊन आणि हून प्रत्यय लागतात मित्रांनो, विभक्ती असते पंचमी. पंचमी. ठीक आहे. उदाहरणार्थ मुलाहून, मुलाहून. ठीक आहे. कोणता प्रत्यय लागलाय? हून प्रत्यय लागलाय. त्यानंतर म्हणलं तुम्हाला जेव्हा नामाला चा, ची आणि चे हे प्रत्यय लागतात, विभक्ती असते मित्रांनो षष्ठी. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला मुलाचा. काय म्हणलं तुम्हाला? मुलाचा. ठीक आहे. कोणता प्रत्यय आहे? चा प्रत्यय आहे. त्यानंतर म्हणलं मित्रांनो जेव्हा नामाला त, ई आणि आ हे प्रत्यय लागतात, विभक्ती असते सप्तमी. काय असते? सप्तमी. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला मुलात. काय म्हणलंय? मुलात. कोणता प्रत्यय लागलाय मित्रांनो? त प्रत्यय लागलाय. त्यानंतर म्हणलं मित्रांनो जेव्हा नामाला नो हा प्रत्यय लागतो, विभक्ती असते संबोधन. 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 ठीक आहे. आणि उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला मुलांनो बाहेर जाऊन खेळा असं म्हणतो आपण. ठीक आहे. आणि मग कोणता प्रत्यय लागलाय? नो प्रत्यय लागलाय. मित्रांनो लक्षात ठेवायचंय तुमच्या समोर हे आहेत प्रत्यय. काय आहेत? प्रत्यय. ही आहे विभक्ती. विभक्ती. आणि त्याच नंतर आहे त्याचं एक उदाहरण आपण घेतलेलं इथं. उदाहरण पहा, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. जेव्हा नामाला कोणताच प्रत्यय लागत नाही, विभक्ती प्रथम असते. उदाहरणार्थ मूल. जेव्हा नामाला सला नाते प्रत्यय लागतात, विभक्ती द्वितीया. उदाहरणार्थ मुलाला. जेव्हा नामाला नेशी प्रत्यय लागतात, विभक्ती असते तृतीया. उदाहरणार्थ मुलाने. जेव्हा नामाला परत एकदा सला नाते प्रत्यय लागतात, विभक्ती चतुर्थी असती. उदाहरणार्थ मुला स प्रत्यय लागलाय. जेव्हा नामाला ऊन प्रत्यय लागतात, विभक्ती पंचमी. उदाहरणार्थ मुलाहून. जेव्हा नामाला चाचीचे प्रत्यय लागतात, विभक्ती असते षष्ठी. उदाहरणार्थ मुलाचा. जेव्हा नामाला त, ई, आ हा प्रत्यय लागतो, विभक्ती असते सप्तमी. उदाहरणार्थ मुलात. जेव्हा नामाला नो प्रत्यय लागतो, विभक्ती असते संबोधन. उदाहरणार्थ मुलांनो. मित्रांनो लक्षात ठेवायचंय फक्त दोन ठिकाणी आपल्याला थोडंसं डाऊट आहे. तर दोन्ही ठिकाणी द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सेम आहेत ते आपण पाहू. आता तुम्ही म्हणता आम्हाला प्रत्यय का शिकवले? ठीक आहे. प्रयोग टॉपिक म्हणलं मित्रांनो कर्ता कर्म क्रियापद याच्यावर कमांड आणि प्रत्ययावर कमांड. प्रयोग विदिन सेकंदाचं काम आहे. ठीक आहे मित्रांनो. तुमच्या समोर 8 विभक्त्या मांडल्यात मी. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो. कर्तरी प्रयोग म्हणजे आपण पाहिलं होतं प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडले होते. कर्तरी, कर्मणी आणि भावे. पहिला प्रकार आपण पाहू लागलो कर्तरी प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि कर्तरी प्रयोगाचे मित्रांनो 2 प्रकार पडले होते. सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. त्याच्यापैकी आपण पहिला प्रकार बघू लागलो मित्रांनो सकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे मित्रांनो. भाग 1 मध्ये आपण
प्रॉपर शिकलो कर्ता कसं ओळखायचं, कर्म कसं ओळखायचं. तर सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय? कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येतंय तेव्हा त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणायचा, विषय संपला. कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे का नाही अगोदर बघावं लागतंय. मग कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात तुम्हाला कर्म दिसलं की त्याला काय म्हणायचं? सकर्मक कर्तरी प्रयोग. पहिलं तर ते कर्तरी प्रयोग आहे, पण त्यात कर्म दिसलं की सकर्मक कर्तरी प्रयोग. असं कर्तरी प्रयोगाचं वाक्य जे कर्मासहित आलेलं आहे. आणि मग ही झाली कर्तरी प्रयोगाची व्याख्या की काय? कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येतंय तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणायचं? सकर्मक कर्तरी प्रयोग. मित्रांनो वळूया आता. काय काय शिकलोत आपण पाठी ह्या लेक्चर मध्ये? आपण काय शिकलोत बघा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी संबोधन. प्रत्यय बघून घ्या मित्रांनो. जेव्हा नामाला कोणताच प्रत्यय लागत नाही, प्रथमा, सलानाते द्वितीया, नेशी तृतीया, सलानाते चतुर्थी, ऊन हून पंचमी, चाचीचे षष्ठी, तया सप्तमी, नो संबोधन. पाठीमागच्या लेक्चर मध्ये प्रयोग भाग 1 मध्ये आपण शिकलो होतो मित्रांनो. काय शिकलो होतो? तर कोणचं उत्तर कर्ता असतं मित्रांनो. काय असतंय? कर्ता. कायचं उत्तर मित्रांनो? कर्म असतंय. काय असतंय? कर्म. मित्रांनो कोणालाच उत्तर देखील काय असतंय? कर्म. आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत. ठीक आहे मित्रांनो. कर्तरी प्रयोगाचा पहिला प्रकार चालू आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. असं कर्तरी प्रयोगाचं वाक्य जे कर्मासहित आलेलं आहे. इथल्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे मित्रांनो पुढे जातो. उदाहरण घेऊ आपण त्याची आता. ठीक आहे. मित्रांनो सागर पुस्तक वाचतो. सागर पुस्तक वाचतो क्रियापद आहे. वाचतो कोण आहे? क्रियापद. ठीक आहे. याच्यातला मूळ धातू कोण आहे? वाच. याला कोणने प्रश्न विचारू मित्रांनो. ठीक आहे. कोणने प्रश्न विचारला कर्ता सापडते. वाचणारा कोण? सागर. कोण आहे? सागर. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. मला असं वाटायलंय की सागरला कोणताच प्रत्यय लागलेला नाही. इकडे पहा. जेव्हा नामाला प्रत्यय लागत नाही तेव्हा त्याची विभक्ती काय असते? प्रथमा. म्हणजेच प्रत्यय नाही, प्रथमा. उदाहरण मूल घेतलं होतं आपण. मग जेव्हा प्रत्ययच लागत नाही तेव्हा त्याची विभक्ती काय असते? प्रथमा असते. काय असते? प्रथमा. सागर पुस्तक वाचतो क्रियापद वाच मूळ धातू. वाचणारा कोणी? सागर. वाक्याचा कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. काहीच बघत बसायचं नाही. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याचे लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. पोरग गेलं कॉमा. तितका दिमाग लावायची गरज नाही. कर्ता शोधायचा, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. मित्रांनो चेक काय केले आपण? सागर पुस्तक वाचतो. वाचणारा कोणी? सागर. वाक्याचा कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग आहे. विषय संपला. बाकी काहीच बघायचं नाही. अगोदर कर्ता शोधायचा, त्याला प्रत्यय लागलाय का बघायचं, आणि त्याला प्रत्यय नसल 100% दुसरा प्रयोगच होऊ शकत नाही. एकच प्रयोग. कोणता? कर्तरी प्रयोग. उदाहरणार्थ असताना असं सागरने पुस्तक वाचले. मग वाचले क्रियापद वाच मूळ धातू. वाचणारा कोणी? सागरने. वाक्याचा कर्ता. प्रत्यय लागलाय का नाही? कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्तरी प्रयोग व्हायचा असेल तर कर्त्याला प्रत्यय लागायला जमत नाही. आणि ते तुमच्या समोर उदाहरण नाही. झालं, संपला विषय. मग कर्तरी प्रयोग संपलाच मित्रांनो. वाचतो क्रियापद वाच मूळ धातू. वाचणारा कोणी? सागर. कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. मित्रांनो इथपर्यंत आपण थांबायचं नाही. कर्तरी प्रयोग झाला फिक्स. पण मित्रांनो दुसरा प्रश्न विचारायचा आपल्याला. काय काय वाचतो? पुस्तक. आणि कायचं उत्तर मित्रांनो? कर्म असते. काय असते? कर्म. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. वाक्यात कर्म आहे का? आहे, झाला सकर्मक कर्तरी प्रयोग. बाकी लय दिमाग लावायचा नाही. साधा विषय आहे. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग आहे, वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी. पुढचं काहीच बघायचं नाही. तेवढा दिमाग लावायची काही टाइम बी नाही ना. नाही तर प्रश्न सोडलाय, उत्तर आलंय, 15 मिनिटं घातली आणि मग कळालं मी नापास झालो. उपयोग आहे का? उत्तर येण्याला महत्व नाही, उत्तर कमी टाइमात किती आणलं याला व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आणि मग याचा प्रयोग कोणता आहे मित्रांनो? सकर्मक कर्तरी प्रयोग. जर प्रयोग विचारला तर कोणता आहे? सकर्मक
कर्तरी प्रयोग. किती उदाहरणं घ्या, हजारो उदाहरणं सुटतात त्याच्यावर. सकर्मक कर्तरी प्रयोग. विषय संपला. दुसरं उदाहरण घेऊ. राम रावणास मारतो किंवा राम रावणाला मारतो. ठीक आहे मित्रांनो, मारतो क्रियापद आहे. तुम्हाला जेव्हा बी प्रयोग विचारला की कर्ता ओळखता येणं गरजेचं आहे, कर्म ओळखता येणं गरजेचं आहे, त्याला प्रत्यय लागलाय नाही लागलाय पाहणं गरजेचं आहे. मारतो क्रियापद, मार मूळ धातू, मारणारा कोण. कोणने प्रश्न विचारला मित्रांनो, राम रावणाला मारतो, मारणारा कोण, राम. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे का नाही, झाला कर्तरी प्रयोग. आता वाक्यात कर्म आहे का बघायचं. काय मारतो, उत्तर येत नाही, पण दुसरं उत्तर 100% येत आहे, को ना ला. मग बघा, कोणाला मारतो, रावणाला, आणि कोणालाच उत्तर काय असतंय, कर्म. ठीक आहे, कर्त्याला राम रावणाला मारतो, मारतो क्रियापद, मार मूळ धातू, मारणारा कोण आहे, राम. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. कोणाला मारतो, रावणाला, वाक्यात कर्म आहे, झाला ना. मग काय, सकर्मक. सकर्मक काय, कर्तरी. सकर्मक कर्तरी प्रयोग. असा प्रयोग, असा कर्तरी प्रयोग ज्याच्यामध्ये कर्म आहे. विषय संपला. त्यानंतर मित्रांनो, मला खरं खरं सांगा, विदिन सेकंदाचं काम झालं का नाही. विदिन सेकंदाचं काम आहे. विदिन कर्ता शोधणं, त्याला प्रत्यय लागला का नाही बघणं, नाही लागला की कर्तरी प्रयोग. वाक्यात कर्म असलं की सकर्म, कर्तरी नसलं तर बघू कोण येतं. ठीक आहे. आणि मग मित्रांनो मला सांगा, मुले अभ्यास करतात म्हणते, मुले अभ्यास करतात. तुम्हाला विचारलंय प्रयोग ओळखा. करतात क्रियापद, कर मूळ धातू. ठीक आहे, कर नारे कोण, कर नारे कोण, मुले. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे का नाही. आता काय जणांना इथं प्रत्यय दिसतंय पण ते प्रत्यय नाही. एक मूल, अनेक मुले. मग मूल म्हणलं की एक वचन होते, एक वचन, आणि मुले म्हणलं की अनेक वचन होते, अनेक वचन. म्हणजेच मला तुम्हाला काय म्हणायचं मित्रांनो, इथं जरी प्रत्यय दिसला तर प्रत्यय विभक्तीचा नसून तो कोणाचा आहे, अनेक वचनाचा. मूल, एक मूल, अनेक मुले. म्हणजेच मुले अभ्यास करतात, करणारे कोण, मुले. आपल्याला वाटतं हे प्रत्यय तृतीय नाही. एक मूल, अनेक मुले, मूलचा अनेक वचन मुले, म्हणजे तो प्रत्यय अनेक वचनाचा आहे, विभक्तीचा नाही. मग मूल, मुले अभ्यास करतात, करतात क्रियापद, कर मूळ धातू, करणारे कोण, मुले. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. बाकी लय डोकं लावायचं नाही. दुसरा प्रश्न विचारा मित्रांनो, काय करतात, अभ्यास. कोण आहे, कर्म, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक, सकर्मक काय, कर्तरी, सकर्मक कर्तरी प्रयोग. विदिन सेकंदाचं काम आहे, प्रयोग ओळखता येणं. तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला, मुले अभ्यास करतात, करतात क्रियापद, कर मूळ धातू, करणारे कोण, मुले. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. काय करतात, अभ्यास. वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग. विषय संपला. ठीक आहे. त्यानंतर आमच्या शेजारची राणी पेरू तोडते. आता इकडे बघा, किती गरजेचे कर्ता ओळखता येणं. आता काय जण वाटतं हे कर्ता, हे क्रिया, हे कर्म, हे क्रियापद जमन का, जमणार नाही. साधा विषय, तोडते क्रियापद, तोड मूळ धातू, तोडणारी कोण, कोण आहे. बघा मी इकडे आलो पण येऊ देत नाही, प्रश्न विचारलो. आमच्या शेजारची राणी पेरू तोडते, तोडणारी कोण, राणी. कोण आहे वाक्याचा कर्ता, कर्त्याला प्रत्यय आहे का नाही, झाला कर्तरी प्रयोग. काय तोडते, याला एक उत्तर बघा, काय तोडते, पेरू. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग. मग प्रयोग कोणता आहे, सकर्मक
सकर्मक. सकर्मक काय? कर्तरी प्रयोग. मला तरी वाटत नाही अवघड आहे काय याच्यात. आता विषय संपलाय आपला. ठीक आहे मित्रांनो, तुमच्यासाठी एक वाक्य देतो, त्याचा प्रयोग सांगायचा तुम्ही. ठीक आहे, कोणता आहे तर मी तुम्हाला म्हणलं नागेश जेवण करतो. नागेश जेवण करतो. याच्यातला तुम्ही काय काय सांगायचं मला इकडे बघा. याच्यातला कर्ता सांगायचा कोणता आहे, याच्यातलं कर्म सांगायचं कोणतं आहे, याच्यातलं क्रियापद सांगायचं कोणतं आहे, आणि ह्या सगळ्या वाक्याचा प्रयोग सांगायचा कोणता आहे. या 4 गोष्टी तुम्ही मला सांगायच्यात कमेंटमध्ये. ठीक आहे, या वाक्यातला कर्ता शोधायचा आहे, या ट्रिकनं शोधायचा आहे. या वाक्यातला कर्ता शोधायचा, या वाक्यातलं कर्म शोधायचं, या वाक्यातलं क्रियापद शोधा, आणि या वाक्याचा प्रयोग सांगायला लागला. ठीक आहे, मग सकर्मक कर्तरी आकर्मक कर्तरी कोणता आहे ते तुम्ही सांगायचं. ठीक आहे, प्रयोग सांगताना फक्त कर्तरी सांगू नका, सकर्मक कर्तरी का आकर्मक कर्तरी. ठीक आहे, कर्ता सांगा, कर्म सांगा, क्रियापद सांगा, प्रयोग सांगा. मित्रांनो, प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार कर्तरी, कर्मणी आणि भावे. कर्तरी प्रयोग शिकू लागलो आपण. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. व्याख्या कुठे गेली, काही संबंध आला का, काही घेणं देणं नाही, पुस्तक सांगतं हे. प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार, कर्तरी प्रयोगाचे मुख्य 2 प्रकार पडतात, सकर्मक कर्तरी, आकर्मक कर्तरी. आपण सकर्मक कर्तरी पाहू लागलो. जेव्हा कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म येते तेव्हा त्या सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्ता शोधायचा, कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग, वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी. पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला सकर्मक कर्तरीचा पुढचा कोणता भाग आहे, आकर्मक कर्तरी प्रयोग, ते शिकून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. अतिशय मनातून या गोष्टी आहेत मित्रांनो. खूप दिवस झाले विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर तुम्ही एक टॉपिक घ्या, मुलांना क्वालिटी कळू द्या. ठीक आहे, त्याच्यामुळं प्रयोगावरती हमखास प्रश्न आहेत, म्हणून आपण टॉपिक घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.